आमचा हर्ष पण खूप एक्साइटेड आहे इथे आल्याबद्दल. त्या दोन शब्द सांगाल का आम्हाला हर्ष, का काय कसं वाटतं तुम्हाला आता? जय श्री महाकाल. बस इतकाच आता बघा, आम्ही बोलणार होतो जय श्री महाकाल, फक्त तुम्ही बघा, आता मी काहीच नाही बोलणार. मित्रांनो तुमचा सस्पेन्स संपलेला आहे. आम्ही आलो उज्जैनला. हा नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला दाखवत आहे. डायरेक्ट स्टार्टिंग आता इथून आम्ही करत आहोत. रिक्षामध्ये इलेक्ट्रिक रिक्षा आहे, खूप चांगली रिक्षा भेटली आम्हाला. एकदम असं बोलत तरी बघा हर्ष खुश आहे या इलेक्ट्रिक मध्ये बसून. गाईज हॅलो. तर आता आम्ही चाललो. आता आम्हाला पहिले आमचा हर्ष पण खूप एक्साइटेड आहे इथे आल्याबद्दल. त्या दोन शब्द सांगाल का आम्हाला हर्ष, का काय कसं वाटतं तुम्हाला आता? जय श्री महाकाल. बस इतकाच आता बघा, आम्ही बोलणार होतो जय श्री महाकाल, फक्त तुम्ही बघा, आता मी काहीच नाही बोलणार आणि दाखवणार आहे, पूर्ण दाखवणार काय काय कुठे कुठे काय ते सगळं मी स्पष्टीकरणामध्ये सांगणार. तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश बीच झालेलो आहोत. तर आम्ही आता चाललो दोघं तर कुठं आता तर दर्शन करणार, उद्या सकाळी दर्शन करणार आहोत. आता मी जेवणार आहोत आणि तिथे एक घाट आहे, ती घाट बघा चाललो तिकडे. आता सगळे तिकडं हॉटेलमधून फ्रेश बीच झालो. चला या भेटूया. आम्ही आता मंदिराकडे पोहोचणार आहोत. तर आम्हाला आता ती कुठली घाट बोलतात, कुठली काय पुणे राम घाटकडे चालू आम्ही. तिथे आरती असते, ती बघा आता भेटते का मला. ते बोलते 7 ते 7 वाजून असते, पण आता टाइम झालाय, बघू आता चालू असेल त्यामुळे भेटेल बघायला. आम्ही दर्शन उद्या सकाळीच घेणार आहोत, डायरेक्ट आरती. स्पॉन्सर बाय VIP पास काढणार. तर आम्ही मार्केटमधून चाललो होता राम घाटकडे. इकडे बघा कसा पूर्ण एकदम प्रॉपर आहे, सर्व भेटते इथे. काय तुम्हाला काय पाहिजे असेल मला कमेंट करा. प्रेम पाहिजे असतील तर मला कमेंट करा, तुम्हाला घेऊन येतो मी. तर आता आम्ही चाललो माझ्या असं बघत सगळं मार्केट रामघाटीकडे. छोटे छोटे बघा तिथं वस्तू अशा मस्त आहेत. प्रसाद पण इथं तुम्हाला भेटेल लगेच. मंदिर पण आहे इथं बघा देवीचं छोटंसं मंदिर दिसतंय का इथून तुम्हाला? बघा इथे यायचं आपल्या सकाळी आरती आहे तिथे, तेव्हा 7च्या दरम्यामध्ये आरती असेल तेव्हा आपण दर्शन घेतात. आता जेवण बिवण करून रामघाट बघून येणार आहोत आम्ही. हर सिद्धी मा चाललो आता मंदिरामध्ये. जे काय आज करता येईल तेव्हा सगळं करू आणि महाकाल दर्शन आम्ही सकाळीच करणार आहोत आरतीच्या वेळी. तरी आता आतमध्ये दीप प्रज्वलित बघा कसे गेलेले आहेत. लाईनीमध्ये आता आलोत. लाईनचं दर्शन घेणार आहोत. बघू आई कशी दिसत आहे बघा. लाईन तर खूप आहे, दर्शन पटकन झालं पाहिजे आणि फोटोला त्या अलाउड नाही, म्हणून जरा सावधानी परत जायला लागेल मला पण. नियमाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. फोटो घेतलेले आहे देवीसाठी बघा. ती आता देवीचा दीपका दिसत आतमध्ये कोणाला ओढ नाही, म्हणून इथून देवीला बघू शकता. कारण आपण इथे आलो दर्शनासाठी, इथं आपलं काही झालं पाहिजे म्हणून तिथून बघून घ्या. आतमध्ये बघा देव मंदिर दाखवलं तुम्हाला तसं पण मी. आता फोन बंद करतोय मी, इथं नाही ठेवत चालू, परत काय झालं तर बघू आता. मस्त झालेलं आहे बघा. दर्शन मस्त झालं. दर्शन करून आपण चालू साईडच्या मंदिरामध्ये. मंदिर पण बघला साईडला होता एक आपल्या देवीचं मंदिर पण होता. देवीचं मंदिर पण पाया पडून आलो. जे तुम्हाला दाखवता येईल ते दाखवला. नियमाचं उल्लंघन केलं नाही. जे होतं ते तुम्हाला सगळं सांगितलं आणि जे दाखवता आलं ते सर्व दाखवलं तुम्हाला मी. आम्ही आता रामघाट बघायला चाललो. तर आता तुम्ही पण आमच्यात बघा, ते समोर फोटो पण आहे रामघाट बघा. रामघाट बघायला आलो आणि आमच्या समोर रामघाट आहे. आरती होती आज 6ची ते 7 पर्यंत. आता आम्ही आरती मला भेटली नाही, तर आम्ही रामघाट बघायसाठी इथं आलो होतो. आमचं बघ रामघाट इथं आहे समोर आपल्या बघा. मस्त थंड थंड हवा सुटली इथं. मंदिर पण आहे इथं एक, बघूया दर्शन घेऊ इथं मंदिरामध्ये. समोर दिसत तुम्हाला समोर. उद्या सकाळी आंघोळ कर इथंच येणार असं वाटतं आम्हाला. अति प्राचीनशील धर्मराज चित्रगुप्त मंदिर रामघाट, तिथे आता आम्ही आलो दर्शन घ्यायला समोर.
बघू शकता मूर्ती एकदम लांबचीच काढतो. आता समोर चप्पल काढतो कडे पाय पडतो त्याच्यात मध्ये. उज्जैनला आलो सर्व इथं बघायला भेटते. तुम्ही बोललात तरी खूप सारे इथं बघायला भेटते. रामघाटवरती आता आरती असते 6 वाजता. आम्हाला यायला ते लेट झालं म्हणून आता आम्हाला रामघाटची त्या आरती पण बघायला भेटल्या. ती आमची मिस झालेली आहे. तर मंदिर अजून आहे तिथं शिव मंदिर. किती बघण्यासारखं खूप आहे. इथं दर्शन करायला आलं तर 100% इथं दर्शन करायला तुम्ही नक्की या. आणि इथं सदा कोण दर्शन करायला येत नाही. जब महाकाल की मर्जी होगी तो आप इधर खडे रहेंगे. ठिकाण पण इथंच आहे पण आता आरती नाही चालू. आरती झालेली आहे. तर शिप्रा आरती स्थळ हे बघा इथं नाव दिसतं मला. हां इथं आरती होते. भव्य आरती असते मोठी. तर आता रामघाट बघून झालेले आहे. तर आता आम्हाला पेट पूजा करायची आहे. तर आम्ही चालू आता रेस्टॉरंट बघतो चांगला आणि जेवून घेतो. आता व्हेज खाणार आहे आणि व्हेज दर्शन करायला तर व्हेजच खायला लागेल. तर व्हेजच खाणार आहोत आम्ही. तर या भेटू. त्या मंदिराच्या समोर जातो आम्ही पाठच्या साईडला. तर इथं शंकरदेवाची मूर्ती आहे इथं ती बघायला आलो आम्ही इथं. तर पूजा पण बघितली असेल त्या पण आत पण बघायची होती आम्हाला. आता बघा तुम्ही दाखवतो मला बघा. देवीची पण मूर्ती आहे साईडला. आपल्या बापाची पण मूर्ती आहे बघा इथं मस्त. अजून खूप मूर्त्या आहेत पुढे बोललात तरी भोले बाबाच्या. बघा दिसतात बघा इथून अशा. मला समोरून दाखवतो पूर्ण एकदम प्रॉपर मध्ये. जय बजरंगबली. पूर्ण देव्यांची इथं बोलला तरी मूर्ती आहे. देवी 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 सगळं. हे बघा किती छान दिसतंय. देवी देव्यांचे रात्री येण्याचा आमचा. हा रात्री इथं लाइटिंग खूप चांगली करतात म्हणून हा रात्री आम्ही बघण्यासाठी परत आलो. तुझं सकाळी परत तुम्हाला दाखवणार आहे परत पूर्ण हे. अजून पुढे काय दिसतंय तुम्हाला दाखवतो पूर्ण. का आम्ही तरी इथे फर्स्ट टाइमच आलेलो आहोत. पण किती भारी दिसते बघा तुम्ही पण. आपल्या समोर आहे ती बघा. तुम्हाला बघून समजलं असेल कोणाची मूर्ती आहे. तर मी मला सांगायची गरज नाहीये. मग समोरून दाखवतो. कसे वाटतंय ही बघा. कशी वाटते मूर्ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता हा ब्रिज बघायला जाणार आहोत. इथं मस्त खास ब्रिज आहे रात्रीसाठी. खूप छान इथून व्ह्यू येतो या ब्रिजवरनं. पूर्ण दिसते इकडनं तुम्हाला बोलत तरी. लाइटिंग बघू शकता खूप चांगली लाइटिंग आहे. तर व्ह्यू बघा तुम्ही तिकडे समोरच. अरे इथून बघायला पण किती भारी वाटते. अशी लाइटिंग केलेली आहे महाकालच्या दर्शनासाठी उज्जैन मध्ये. तरी आता मी चालू होतो तिकडे पुढे जाणार होतो तिकडे बघायला. इथून पण बघा व्ह्यू मस्त आहे. चल मित्रांनो आता आम्ही चालू पुढची लाइटिंग बघण्यासाठी. पण इथं स्तंभ बघा इथं उभा आहेत. सर्व अनेक वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. हे बघा सर्व स्तंभांवर एक अनेक मूर्ती आहे. आणि सर्वांचे मुद्रा वेगळी आहे उभा राहण्याची. बघा अजून खूप आहे. पुढे पण गेला तरी खूप अशा मुद्रामध्ये आहे. अजून मूर्त्या बघा अजून आहेत पुढे. सर्वांची इथं नावं सांगत बसतो तर मी पूर्ण फिरता येणार मला. तर इथं पण मूर्ती आहेत. पण आता बघूया समोर दिसत इथून दाखवतो तुम्हाला नीट. हनुमंताची पूर्ण मुख आहे तिथे दिसते तुम्हाला इथनं. बघा हनुमंताचे मुख आहे पूर्ण. पुढे पण स्तंभ बघतच चालू आपण. स्तंभासमोरच पूर्ण मूर्त्या चालू आहेत तिथं पूर्ण पक्के. आपली माणसं पुढे गेली तेव्हा माणसाने भेटूया पाहिजे. पण बघा
किती छान छान मूर्ती आहे तिथं. इंग्लिश मध्ये बोलतो स्टॅच्यू. कसे दिसत आपले भोले बाबा. हर हर महादेव. ते विष पिलतात ते दाखवलेलं आहे या मूर्तीमध्ये. हा तो नाग तुम्ही बोलला असाल कृष्णामध्ये बघितलाच असाल तुम्ही. हा तो नाग आहे. आपल्या समोर खूप अशी चांगली मूर्ती आलेली आहे. दाखवतो बघा. रावण आहे. रावणाच्या वरती आपले भोलेबाबांची पर्वतावर भोलेबाबा बसलेले आहेत आणि पार्वती आहे. गणपती बाप्पा आपले बाप्पा आहे आणि बाप्पाचा भाऊ कार्तिकेय आहे वरती बसलेले आहे. की असे बोलत तरी मूर्ती आहे. कुलदेवत बोलत तरी जय मल्हारी मार्तंड मल्हारी आमच्या समोर आहेत घोड्यावर बसून बघा. हेलकोड हेलकोड जय मल्हार सदानंदाचा हेलकोड. अशाच भोलेबाबांच्या अजून मूर्ती आहे इथं. नंदीवर बसलेली मूर्ती आहे. पुढे पण खूप अशा मूर्ती आहेत. मला आता जे बघतंय तर समजतंय ते मी बोलतोय. कधी कधी अटकायला पण होतं. पण जरा समजून घ्या. काय चुकलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मला समजत नाही काही काही हल्लू. कारण आता मी तर इथं घरातून बाहेर निघलो एक्सप्लोर करण्यासाठी सर्व. तर हल्लू तुम्हाला सर्व एक्सप्लोर करून दाखवणार आहे. ऑल इंडियामध्ये 12 ज्योतिर्लिंग पण तुम्हाला करून दाखवणार आहे मी. तर त्याच्यातून आता हे बोलत हा ज्योतिर्लिंगच आहे. तसं मला बघायला पण ज्योतिर्लिंग तो इथं. हा ज्योतिर्लिंग बोलत महाकालचं दर्शन बघा. सर्व मूर्ती आहेत आपल्या बघण्यासारख्या. भोलेबाबांच्या मूर्ती आहेत सर्व आणि भोलेबाबांचे रूप पण आहे तिथे. असं बोलत तरी चालेल मला. ते रूपामध्ये दाखवलेले सर्व रूपामध्ये. आपल्या समोर आता महाकाली बसलेले बघू शकता. महाकाली साईडला बघा शंकर क्रोधामध्ये मूर्ती आहे शंकराची. ती पण आहे त्या समोर. पूर्ण आता कमानीपर्यंत पोहोचू आम्ही. आता इकडनं बोला तरी पूर्ण सर्व बघून येईल. आमचं तिकडे कमान आहे समोर. ते कमानीतून बाहेर पडू. अजून पुढे मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवतो. चला. अनेक सुंदर सुंदर मूर्ती आपल्या इथं बघायला भेटतात. हीच तर बोलतात ना उज्जैनला का जायचं असतं. तर बघा इथं काय काय आहे. काय काय केलेलं आहे. सर्व दाखवलेलं आहे. काहीच सोडलं नाही ते. सर्व बोलत एकदम खूप छान आहे. म्हणून कधी पण आलात ना तर उज्जैन नक्की या. पूर्ण एक्सप्लोर करून जाऊ. उज्जैन खूप छान आहे. मला पण खूप भारी वाटते इथं आले. मला खरंच वाटतंय. मला बाबांनी बोलवलं. एक नंबर आम्हाला सगळ्यांना भारी वाटते. आता मूर्त्या बघून जेवण करायला लागणार आहोत. तर ऑनली व्हेज. तर आपल्या समोर कार्तिकेय प्रभू आहेत समोर बघा. आणि त्याच्या साईडला आपले बाप्पा गणपती बसलेले आहेत. तर मित्रांनो ही मूर्ती बघा 3 असुरांचा वध करताना दाखवलेला आहे आपल्या भोलेबाबांना. बघा रथावर आहे आणि 3 असुर आपल्या समोर आहेत. त्रिशूल हातावले आहे.